नमस्कार, मी अमोल बडे. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिजिटल मीडिया. आज आपण आहोत बीड या शहरात. 60 दिवसापूर्वी स्वर्गीय विलास घुले यांची भांडणं सोडवण्यासाठी गेलेल्या कारणावरून हत्या करण्यात आली. 60 दिवस होऊनही काही आरोपी अजूनही पकडले जात नाही, असा नातेवाईकांचा या ठिकाणी आरोप आहेत. माझ्यासोबत ओबीसीचे नेते धनराज भाऊ गुट्टे आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. काय मोर्चा आणि काय मोर्चाच्या मागण्या? आज विलास घुले यांचा मर्डर होऊन 60 दिवस झालेले आहेत. पोलिसांकडून आरोपीला अटक नाही. त्यानंतर CDR दिलेला आहे. त्यासुद्धा या ठिकाणी याच ठिकाणचे SP CDR मधील जो आरोपी आहे खासदार पुत्र, त्याला सुद्धा ते अटक करायला तयार नाहीत. आज 18 दिवस झालं विलास घुले यांचा भाऊ रमेश घुले, त्यांच्या आई आणि विलास यांच्या पत्नी यांचं आमरण उपोषण बीडमध्ये सुरू आहे. आणि गेल्या 18 दिवसापासून त्यांचं सुद्धा या उपोषणाकडं या प्रशासनाचं, इथला कलेक्टर असेल, इथला SP असेल, यांनी कायम दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी लोकांमध्ये संताप निर्माण झाला, आक्रोश निर्माण झाला आणि सबंध OBC समाज, 18 पगड जातीचे लोक आज या ठिकाणी एकत्र येऊन आरोपीला, CDR मधील आरोपीला अटक केलं पाहिजे या मागणीसाठी बीडच्या कलेक्टर ऑफिसवर आज हा भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आरोपीला कोणी मदत करते, प्रशासन, राजकारणातून, असं काय वाटतंय का? पुरावा असतानाही पोलीस अटक करत नाहीत. याचा अर्थ पोलीस ताटाखालची मांजर झालेली आहेत. याचा अर्थ पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे आणि पोलिसांचं वागणं संशयास्पद आहे. त्यामुळे या ठिकाणच्या पोलिसांवर आता नातेवाईक संतापले आहेत. या जिल्ह्यातील लोक संतापले आहेत की या जिल्ह्यामध्ये CDRचा पुरावा असताना, एक एव्हिडन्स आपल्या हातामध्ये असताना सुद्धा आरोपीला अटक होत नाही. हे खेदजनक आहे आणि घुले कुटुंबियासाठी ही अन्यायकारक बाब आहे. पाठीमागे काही दिवसापूर्वी वारंवार खासदार मुख्यमंत्र्याला भेटत होते, त्याच्याविषयी काय सांगा? या जिल्ह्यातील खासदार हे अभ्यासू नाहीत. कालच त्यांनी सांगितलं की मी 5 वर्षासाठी तुमच्या बोकांडीवर बसलेला आहे. एका लोकसभा सदस्याची ही भाषा, ज्या जिल्ह्यातील जनतेने त्यांना मतदान केलं आणि लोकसभेच्या मोठ्या सभागृहात पाठवलं, तो खासदार आज एका TV9च्या बाईटमध्ये बोलताना म्हणतोय की या ठिकाणी मी 5 वर्षासाठी यांच्या बोकांडी बसलोय. याच्यावरून खासदाराचा बालिशपणा, मूर्खपणा आणि अडाणीपणा लक्षात येतो. त्यामुळे हा खासदार पुरवणी जबाबामध्ये नाव आल्याच्या नंतर या ठिकाणी पळायला लागला. तो अमित शहापर्यंत जाऊन आला, तो माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत जाऊन आला. आज आम्ही आंदोलन तर सकाळी उजड्या उशीर तो अधिवेशनामध्ये पावसात उभा टाकला होता. ही खासदारांच्या पायाखालची जमीन या ठिकाणी हल्लेली आहे, कारण त्यांचीच माणसं या सगळ्या कटामध्ये अवतीभोवती आहेत आणि त्याचे पुरावे आहेत. त्यामुळे हा या ठिकाणचा खासदार हा अभ्यासू नाही आणि जो आपल्याच जनतेला, ज्यांनी निवडून दिला त्यांना बोकांडी बसलो म्हणतो, याच्यावरून त्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्याची बुद्धीची कीव काय आहे ही महाराष्ट्राला कळालेली आहे. त्याची काही किंमत शून्य अशा प्रकारचा हा खासदार झालेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना भेटल्यानंतर त्या आरोपी काही कारवाई होऊ शकते, असं वाटतंय का तुम्ही? त्यांनी सांगितलं की मी वेगळ्या कामासाठी भेट घेतलेली आहे, पण आता तिकडे जाऊन हात जोडले असतील, पाय जोडले असतील किंवा मला वाचवा म्हणलं असेल तर ते काय मला माहीत नाही. पण या ठिकाणी विलास घुले प्रकरणामध्ये मात्र खासदारांचे पुत्र आणि त्यांच्या जवळचे निकटवर्तीय आणि पक्षाचे निकटवर्तीय पदाधिकारी या सगळ्यांचा या गटामध्ये हात आहे. आणि याच लोकांनी हा मर्डर घडवून आणला आणि त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन नसल्यामुळं त्या अनेक जणांचे उमरे शिजवताना गेल्या महिन्याभरामध्ये दिसत आहेत. पाठीमाग त्यांनी असं वक्तव्य केलं की माझा मुलगा कुठेही पळून गेलेला नाही, आणि आता काही दिवसापूर्वी असं वक्तव्य केलं की माझा मुलगा जर त्यामध्ये असेल तर मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये त्याला घेऊन येईल. याविषयी काय सांगा? या ठिकाणी पोलिसांनी त्यांची SITच्या दरम्यान जी चौकशी केली, त्या दरम्यान CDRचा रिपोर्ट आला नव्हता, पण त्यानंतर CDRचा रिपोर्ट आला आणि आता मात्र बीड पोलिसांनी त्याच्या अटकेची कारवाई करायला पाहिजे. पण बीड पोलीस मात्र गेंड्याच्या कातडीचे झालेले आहेत आणि ते त्याला अटक करायला उशीर करतायत का वाचवतायत, ही भूमिका आता घुले कुटुंबियांसमोर संशयाचा डोंगर उभा टाकलेला आहे पोलिसांच्या बाबतीत. एका लोकसभा सदस्यांनी जनतेच्या बोकांडी बसलेला आहे तुमच्या 5 वर्षाकरता, असं वक्तव्य करणं योग्य आहे का? या बीड हा अत्यंत प्रभावी लोकसभा मतदारसंघ आहे, ज्या मतदारसंघाचं नेतृत्व स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलं. अशा बीड लोकसभेचं खासदार होण्याचं चुकून का होईना भाग्य बजरंग सोनवणे यांच्या नशिबाला आलं आणि त्या ठिकाणी त्यांना खाता येईना असं म्हणावं लागेल. लोकसभेच्या याच्यापूर्वीचे 3-4 घटना झालेल्या आहेत, ते आपण सगळ्यांनी चुका झालेल्या बघितलेल्या आहेत. पण परवा दिवशी त्यांनी मात्र या बीड जिल्ह्यातील जनतेचा पूर्ण अपमान करून टाकलाय की मी तुमच्या बोकांडी बसलोय म्हणलोय. लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाशजी बिर्ला साहेब आणि प्रधानमंत्री मोदी साहेब यांना माझी विनंती असणार आहे की यांच्या कंबरड्यात लाद घालून यांना लोकसभेच्या सभागृहामधून हाकलून द्यावं, यांना पाय उतार करावं, यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करावं. जे ज्या जनतेने निवडून दिलं त्याला बोकांडी बसण्याची भाषा करतात, अशा सोनवणेंना बीडचा खासदार म्हणून घेण्याचा काही अधिकार नाही. होते आपल्यासोबत धनराज भाऊ गुट्टे, समाजसेवक, आणि गेल्या 60 दिवसापासून एक कुटुंब आपल्या मुलाच्या आरोपीची अटक होण्यासाठी वाट पाहतात. आपण पाहतात दैनिक सूर्योदय डिटेल.